यातील आरोपी नीरज जाधव याचा शोध घेत असताना अशोक खरात यांच्याशी संबंधित योगेश भालेराव या साक्षीदाराने काही व्हिडिओ तपास अधिकारी यांना दाखवले। त्यात व्हिडिओमध्ये एकूण 8 महिलांचे 35 व्हिडिओ असल्याचे समोर आले। सदर व्हिडिओमध्ये असलेल्या व्हिडिओत अशोक खरात याने भोंदूगिरी व जादूटोणा तंत्रमंत्र वापरून अनेक महिलांशी बलात्कार व अश्लील चाळे केले असल्याचे दिसून आले। आरोपी म्हणजे अशोक खरात हा देश सोडून पळून जाण्याची शक्यता होती। तो पळून गेला असता तर त्याला शोधणे जिकरीचे ठरले असते। त्यामुळे पोलिसांनी त्याचा लुकआउट सर्क्युलर जारी करण्याबाबत अहवाल एअरपोर्ट अथॉरिटी यांना 10/3/2026 रोजी सादर केला व एअरपोर्ट अथॉरिटीने तात्काळ त्यास परदेश गमनासाठी बंदी घातली। वावी पोलीस स्टेशन व शिर्डी पोलीस स्टेशन येथील गुन्ह्याच्या तपासात समोर आलेली गंभीर बाब गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वावी व शिर्डी पोलीस स्टेशन येथील दोन्ही गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी 13/3/2026 रोजी विशेष तपास पथक एसआयटीची स्थापना विशेष पोलीस महानिरीक्षक कायदा व सुव्यवस्था यांच्या आदेशान्वये करून दोन्ही तपास एसआयटीकडे वर्ग करण्यात आले। तसेच आरोपी अशोक खरात यांचे श्री शिवनिका संस्थान मिरगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक मधील कार्यकारी संचालक मंडळाची सखोल चौकशी करण्यात येत आहे। आता आपण डिलीटेड डेटा पण या ठिकाणी संपूर्ण काढतोय। त्यामुळे डिलीटेड डेटामध्ये कोणाचा संपर्क होता का, कोणी व्यवहार केला आहे का, कोणी मेसेजेस केले आहे का, या गोष्टीत जो कोणी असेल त्या प्रत्येकाची याच्यामध्ये चौकशी केली जाईल। लोकांना पैसे परत कधी मिळतील ज्यावेळेस त्या प्रॉपर्टीज ॲब्सोल्यूट होऊन त्याची परवानगी विक्रीची आपल्याला मिळेल। त्या प्रोसेसमध्ये 6-6, 7-7 वर्ष जातात आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे की कायद्यामध्ये बदल करून कायद्यानुसार न्यायालयावर 6 महिन्यात या ॲब्सोल्यूट करण्याचं बंधन आम्ही टाकणार आहोत। खरं तर उद्धवजींचा जो काही स्वभाव आहे, त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे, यामध्ये राजकारण थोडं कमी आहे। म्हणजे मुळात मला असं वाटतं की त्यांचा स्वभाव राजकारणी नाही। अर्थात माझा आणि त्यांचे अधिक जवळीक ही 2010 नंतर आली आणि 14 नंतर अधिक आली। पण मला असं वाटतं की या सगळ्या याच्यात एक मैत्रीची भावना ही निश्चितपणे आमच्यामध्ये त्या काळामध्ये तयार झाली आणि मी असं म्हणणार नाही की आज ती नाही, पण शेवटी त्यांच्या राजकीय भूमिका आहेत, आमच्या राजकीय भूमिका आहेत। त्यामुळे आता त्या राजकीय भूमिका वेगळ्या झाल्या। या सभागृहामध्ये सभागृहाचा उपयोग सार्थक कामाकरता करणाऱ्या सदस्यांपैकी एक नीलमताई आहे। त्यांना मी पुढील आयुष्यासाठी आणि खूप शुभेच्छा देतो। उत्तम आरोग्य आपल्याला लाभावं। या सभागृहातही विविध सामाजिक विषयांवर अतिशय परखडपणे त्यांनी आपली बाजू मांडली आहे आणि विदर्भामध्ये त्यांनी आपलं एक वेगळं स्थान देखील आपल्या या कार्याने निर्माण केलेलं आहे। तर गेल्या 10 वर्षातला माझा अनुभव आहे की शशिकांतजी हे आपल्या विषयांकरता आग्रही असतात, पण त्याचसोबत राज्याची परिस्थिती काय आहे, राज्याच्या हिताचं काय आहे हे समजून घेण्याची मानसिकता देखील शशिकांतजींची मी नेहमी पाहिली आहे। राजेशजी हे खरं म्हणजे जालना जिल्ह्यातले मराठवाड्यातले आहेत। मराठवाड्यामध्ये शैक्षणिक क्षेत्र असेल, सहकाराचं क्षेत्र असेल, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी अतिशय चांगलं काम केलंय। संजय केणेकर एक अतिशय धडपडणारं व्यक्तिमत्व म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो। अनेक वर्ष आमच्यासोबत त्यांनी काम केलेलं आहे आणि जे काही कामगारांचं क्षेत्र असेल, वंचितांचं क्षेत्र असेल, या क्षेत्रामध्ये धडपडणारा, संघटन करणारा अशा प्रकारचा नेता म्हणून त्यांच्याकडे आपण बघू शकतो। दादारावजी केचे हे भारतीय जनता पक्षाचे एक जुने जाणते अशा प्रकारचे नेते आहेत। अतिशय संघर्ष करणारे, आक्रमक, शेतकरी असतील किंवा सहकाराचं क्षेत्र असेल, जिनिंगचं क्षेत्र असेल, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या मेहनतीने उभे राहिलेले दादाराव केचे आहेत। संघटक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। एक ज्याला कुठलाही कार्यक्रम दिला तर तो कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने ते करतात। नागपूरमध्ये आमच्या गडकरी साहेबांचा अतिशय फ्लॅगशिप 2 कार्यक्रम होतात, सांस्कृतिक महोत्सव आणि क्रीडा महोत्सव, ज्याच्यामध्ये जवळपास विदर्भातनं
20-25 हजार लोक येतात. हे सगळे कार्यक्रम आयोजित करण्याचं काम हे संदीपजींचं असतं. शेती, सहकार, शिक्षण, कृषी प्रक्रिया उद्योग या सर्व गोष्टींमध्ये ते सातत्याने त्या ठिकाणी आपल्याला ऍक्टिव्ह दिसतात.